वेलकम टू विद्यासागर सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट. ओके, आज आपण रेविटचं थर्ड सेशन बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ वॉल बघणार आहे. तर वॉलचे वेगवेगळ्या टाइप्स आपल्याला आजच्या सेशन्स मध्ये बघायचे. याच्या आधीच्या सेशन्स मध्ये आपण वॉलची थिकनेस कशी चेंज करायची, वॉलचे लोकेशन्स असेल, वेगवेगळ्या लोकेशन्स वरनं वॉल कशा ड्रॉ करायचा, म्हणजेच सेंटर लाईन लोकेशन असेल, फिनिश फेस एक्सटेरियर, फिनिश फेस इंटेरियर असेल, तर तुम्ही कसं ड्रॉ करणार आहे ते आपण बघितलेलं आहे. लेवल्स क्रिएशन्स, ग्रिड क्रिएशन्स, ते पण आपण याच्या आधीच्या सेशन्स मध्ये बघितलंय. ओके, आता मी सांगितलं जसं स्टार्ट आपण एखादा न्यू प्रोजेक्ट करत असाल तर इथे टेम्पलेट सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. जर मला आर्किटेक्चर्स वरती काम करायचे, पण आर्किटेक्चर्स मध्ये फूट इंचेस मध्ये काम करणार आहे की मेट्रिक मध्ये करणार. मेट्रिक मध्ये करायचं असेल, मेट्रिक आर्किटेक्चर टेम्पलेट इथे घेऊ शकताय. फूट और इंचेस मध्ये करायचे, इम्पेरिकल आर्किटेक्चर टेम्पलेट इथे घेणार आहे आणि ओके करणार. सो हे न्यू प्रोजेक्ट जे आहे ते आपल्या इथं ओपन झालेलं आहे. ठीक आहे, आता आज जसं मी बघितलं की वॉलच्या वेगवेगळ्या टाईप्स बघायचे. आता वॉलच्या वेगवेगळ्या टाईप जर बघितल्या तर इथं मला, जर तुम्ही बघितलात तर वॉल्स वरती क्लिक केल्यानंतर वॉल आर्किटेक्चर्स वरती क्लिक करायचं आणि याच्यामध्येच या ॲरो वरती इथं क्लिक केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या टाईप्स दिसत आहेत वॉलमध्ये. बघा, कर्टन वॉल दिसते, इथं स्टॅक्ड वॉल दिसते आणि इथे कोर वॉल म्हणून पण एक वॉल असेल. तर हे वेगवेगळे वॉल जे आहेत इथे दिसते. ओके, या वॉल्स, आता या वॉल्स कशा क्रिएट करायच्या किंवा या कशासाठी यूज होतात ते आपल्याला इथं बघायचे. ठीक आहे, फर्स्ट आपण जसं कालच्या सेशनचं थोडंसं रिवाइज करूया की वॉलची थिकनेस कशी चेंज करायची. ओके, आता मी बघते बेसिक वॉल जनरिक 8 इंचेसची वॉल दाखवते, पण मला जर इथं 6 इंचेसची वॉल पाहिजे असेल किंवा 9 इंचेसची वॉल पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार आहे. सिम्पली जर तुम्ही वॉल इथं क्रिएट केलाय आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं या वॉलची थिकनेस 8 इंचेस आहे आणि मला ही पाहिजे 6 इंचेसची, तर मी काय करेन, या वॉलला सिलेक्ट करेन. इथे एडिट टाईप दिसते तुम्हाला प्रॉपर्टीज ब्राउझरमध्ये. या एडिट टाईप वरती क्लिक कराल तुम्ही. डुप्लिकेट फर्स्ट, डुप्लिकेट का करायचं, कारण जर तुम्हाला पर्टिक्युलरली त्या वॉलमध्ये चेंजेस करायचं असेल तर तुम्ही त्याची कॉपी क्रिएट करणार आहे. जर तुम्ही डुप्लिकेट न करता चेंजेस कराल तर ओरिजिनल वॉल्स मध्ये चेंजेस होईल. सो इथं टाकलं मी 9 इंचेस वॉल, इथं गेलं ओके. देन एडिट मध्ये या, इथं दिसतंय थिकनेस आणि या थिकनेसच्या इथं द्या 9 इंचेस, एंटर अँड ओके. अप्लाय, ओके. सो आता इथं बघा या वॉलची 9 थिकनेस जी आहे ते चेंज झाली. ही दिसते 9 इंचेस वॉल आणि या वॉल वरती क्लिक केलं तर ही दिसते 8 इंचेस. आता मला ही 8 इंचेस वाली पण 9 इंचेस मध्ये आणायचे, तर तुम्ही रिपीट तीच प्रोसेस करणार का नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही जी क्रिएट केलंय 9 इंचेसची वॉल ती इथं तुम्हाला डिस्प्ले होईल. सो इथं क्लिक करा, इथं दिसेल तुम्हाला ती 9 इंचेसची वॉल दिसते. 9 इंचेस वॉल हिला क्लिक करा, म्हणजे ह्या आता दोन्ही वॉल झाल्या तुमच्या 9 इंचेसच्या. ठीक आहे, सो असं वॉल थिकनेस जी आहे ती आपण चेंज करतो. हे लास्ट सेशन्स मध्ये आपण बघितलेलं आहे. आता इथे मला बघायचे नंबर ऑफ ज्या टाइप्स दिलेल्या आहेत वॉल्स मध्ये, ते वॉलची शॉर्टकी WL आहे किंवा WA, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथं स्वतः पण शॉर्टकीज ऍड करू शकता. हे मी फर्स्ट सेशन्स मध्ये सांगितलं. आता इथं जर मी बघितलं, फर्स्ट जी वॉल दिसते ती वॉल जी आहे ती आहे आपली कोर वॉल. ओके, ही दिसते म्हणजे कोर वॉल. आता या वॉल मध्ये डिफरन्स काय आहे, मी समजा ही वॉल इथे ड्रॉ केली, काय डिफरन्स दिसतोय का तुम्हाला नॉर्मल वॉल आणि या वॉल मध्ये. ओके, तर आता दिसत नसेल, थांबा मी दाखवते. इथून आपण डिटेल लेवल त्याची मीडियम करूया. आता बघा, याच्यामध्ये लेयर्स दिसत आहेत. ओके, लेयर्स वॉल म्हणू शकता किंवा वॉल्स कोर वॉल, असे दोन्ही नेम्सनी त्याला तुम्ही हे करू शकता. आता लेयर्स कशासाठी क्रिएट केले त्या वॉल्स मध्ये आपण जर बघितलं, हे बघा इथं दिसतात वेगवेगळे लेयर्स तुम्हाला इथे डिफाईन होतात. मग एक्झॅक्टली कुठले कुठले लेअर आहेत किंवा या टाईपची वॉल क्रिएट करायची असेल तर कसं करणार. जर मी 3D मध्ये बघितलं तर ही कशी दिसते हे बघा. आता मी इथून काय करते, रिअलिस्टिक ठेवते म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा, आता हे दिसतंय, हे वॉलवरती ब्रिकचं मटेरियल्स लावलंय इथे. त्याच्यानंतर जर मी आतल्या साईडनी या वॉलला बघितलं तर तुम्हाला एक प्लेन सरफेस दिसेल, जिप्सम वॉल बोर्ड दिसतो इथं. ठीक आहे, मग हे या टाईपची वॉल कशी क्रिएट केली किंवा कशासाठी क्रिएट करतो आपण. ओके, लेयर्स क्रिएट करणं वॉल्समध्ये किंवा त्यालाच आपण म्हणू शकतोय कोर वॉल. आता कोर वॉल किंवा लेयर्स वाली वॉल जर क्रिएट करायची असेल, हा क्वेश्चन्स विचारू शकतात जर तुम्ही रेविट वरती इंटरव्ह्यू साठी जाणार असाल तर, लेयर्स क्रिएट करायचे वॉल्स मध्ये किंवा लेयर्स वाली वॉल क्रिएट करता येते का असा जर क्वेश्चन्स विचारला तर येतं. ओके, तर लेयर्स क्रिएट करणं म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या
कोल्ड स्टोरेजचं डिझाईन करताय किंवा एखाद्या ऑडिटोरियमचं डिझाईन करताय, थिएटरचं डिझाईन करताय, तर तुम्ही तिथे एक ऑब्झर्व केलंय. थिएटर किंवा ऑडिटोरियमचं जेव्हा आपण डिझाईन करत असतो त्या केसमध्ये वॉल आपण अशा क्रिएट करतो की जेणेकरून आतला जो साऊंड आहे तो बाहेर जाणार नाही. ओके. आणि जर मी कोल्ड स्टोरेजचं जर बघितलं तर कोल्ड स्टोरेजच्या वॉल पण अशा क्रिएट करतो आपण की बाहेरच्या टेम्परेचरचा आतमध्ये इफेक्ट होणार नाही. ओके. सो त्या वॉल्समध्ये आपण इन्सुलेशन्स प्रोव्हाइड करणं, साऊंड प्रूफिंगचं मटेरियल्स ऍड करणं, तर वॉलला वेगवेगळ्या थिकनेसमध्ये लेअरमध्ये थिकनेस देतो, राईट. सो तसंच जर मला इथं क्रिएट करायचं असेल, समजा एखादं तुम्ही ऑडिटोरियम डिझाईन करताय, त्या केसमध्ये मला नॉर्मल ब्रिक वर्कची वॉल नको आहे, मला त्याच्यामध्ये एक साऊंड प्रूफिंगचं मटेरियल पण ऍड करायचे त्या वॉल्सवरती. तर त्याच्यासाठी तुम्ही इथं कोर वॉल क्रिएट करू शकताय किंवा कोर वॉल ड्रॉ करू शकताय. ठीक आहे. सो आता कसं क्रिएट करणार आहे ते सांगते. वॉल घेतली, आता इथून बेसिक वॉल घेऊया आपण कुठली पण. आता जी क्रिएट केली ती 9 इंचेसची वॉल. ठीक आहे. चला आता ही 9 इंचेसची वॉल इथं मी क्रिएट केली. मग टोटल थिकनेस माझी वॉलची 9 इंचेसच असेल किंवा तुम्ही याची थिकनेस चेंज करा. सिलेक्ट करते, एडिट टाईप मध्ये येते, डुप्लिकेट करते, इथे लिहिते कोर वॉल, कोर वॉल, आणि मी इथे गेलं ओके. ठीक आहे. आणि आता एडिट मध्ये एडिट मध्ये आल्यानंतर इथं मी काय करणार आहे, थिकनेस मी ठेवली समजा 12 इंचेसची किंवा आपण इथं ठेवूया 10 इंचेसची थिकनेस ठेवली. ठीक आहे. आणि मी काय करणार आहे आता, इथं जे फंक्शन्स दिसतंय इथेच एडिट टाईप मध्ये आल्यानंतर हे फंक्शन्स दिसतंय, तर याच्यामध्ये कोर बाउंड्री दिसते आणि मध्ये स्ट्रक्चर्सचा टाईप दिसतंय, राईट. तर इथं मी प्रिव्ह्यू घेते या साईडला, म्हणजे तुम्हाला समजेल. आता ही मेन वॉल आहे जी आपली 10 इंचेसची वॉल आहे. ठीक आहे. टोटल थिकनेस मला 10 इंचेसच कन्सिडर करायचे आणि त्याच्यामध्ये आता मला लेअर ऍड करायचे. समजा एखादा मी बाहेरच्या साईडला ब्रिक वर्क टाकला, मध्ये एखादं इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं आणि आतल्या साईडला जिप्सम वॉलबोर्ड, म्हणजेच आपण जे आपण स्मूथनिंग करतो, जी प्लास्टर करतो, ते मला करायचे. सो ते जिप्सम वॉलबोर्ड मी ऍड केलं. सो ते ऍड कसं करणार, कारण आता सध्या एकच लेअर दिसते 10 इंचेसची. ठीक आहे. मग त्याच्यासाठी इथे खाली एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला इन्सर्टचा. सो या इन्सर्ट वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक स्ट्रक्चर वर्ड, म्हणजे कुठे करतोय आपण, हे फंक्शन्स मध्ये करतोय. सो फंक्शन्स मध्ये इथे आले तुमचा स्ट्रक्चर्स 1 म्हणून एक पार्ट झालाय. मग हे ऍड कुठे करायचे, या कोर बाउंड्रीच्या पलीकडल्या साईडला ऍड करायचे. सो याला सिलेक्ट करा आणि इथं अपवरती या, म्हणजे कोर बाउंड्रीच्या बाहेर आलं. ठीक आहे. चला आपण इथे एक लेअर ऍड केलाय, पण तो लेअर इथं दिसतोय का तुम्हाला, प्रिव्ह्यू मध्ये नाही दिसत आहे का, कारण मी अजून त्याची थिकनेस दिली नाही. थिकनेस 0 इंचेसच आहे ना. सो इथून ही जी मेन वॉल आहे हिची थिकनेस मी ठेवते इथं 6 इंचेस. ओके. आणि याची थिकनेस इथं देते मी 2 इंचेसची. आला हे बघा, आता दिसेल तुम्हाला ही कोर बाउंड्री दिसते आणि हा तुमची जी थिकनेस तुम्ही प्रोव्हाइड केली ती वाली थिकनेस आली. समजा त्याला आपण म्हणू शकतोय एक्स्टेरियर, जे आपण फिनिशिंग मटेरियल अप्लाय केलंय, म्हणजे हे झाली तुमची. आता साईड्स कुठल्या लक्षात ठेवायच्या बघा, इथं वरती दिलंय म्हणजे ही माझी एक्स्टेरियर साईड झाली, खालच्या साईडला म्हणजे ही माझी इंटेरियर साईड झाली. तर ही एक्स्टेरियर साईड म्हणजे मी इथं ब्रिकवरचा फिनिशिंग देणार आहे, मग त्याचा एक लेअर ऍड केलाय तिथं. ठीक आहे. मधली माझी कॉन्क्रीटचीच वॉल असणार आहे आणि त्याच्या इंटेरियरला मला जिप्सम वॉल बोर्ड द्यायचे. ठीक आहे. अजून मटेरियल कसं अप्लाय करायचं हे मी सांगितलेलं नाहीये, तोपर्यंत इथं लक्षात द्या की मी लेअर्स कसं क्रिएट करायचं. ओके. हे 3 लेअर्स क्रिएट, 2 झाले, बेसिक, मेन आणि तुमचा हा लेअर. आता आतल्या साईडला एक करते, सो परत एक इन्सर्ट करते. आता इन्सर्ट केलेला हा वरती आला लेअर, त्याला आपण सिलेक्ट करून डाऊनला येऊया. आलं डाऊनला कोर बाउंड्रीच्या बाहेर. आणि याचा पण थिकनेस आहे ती 2 इंचेसची आपण इथे ऍड करणार. बघा आता प्रिव्ह्यू मध्ये ही मेन तुमची वॉल कन्सिडर करा, कॉन्क्रीट वॉल. हा माझा ब्रिक वर्क एक्सटेरियर साईडला, इंटेरियर साईडला इथे दिलंय ते म्हणजे काय दिलं मी इथं जिप्सम वॉलबोर्डचं पोर्शन दिलंय. पण मी अजून डिफाईन केले का, ह्या सगळ्या वॉल स्ट्रक्चर्स मध्येच डिफाईन देतात, मग यांचं फंक्शन चेंज करावं लागेल. सो या स्ट्रक्चरच्या इथे एक ॲरो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं. आता ही फिनिशिंग आहे, सो फिनिश 1 केलं इथं मी, इथं ठेवलं फिनिश 2. आता याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स पण दिसत आहेत तुम्हाला. थर्मल इयर टाकायचंय तर थर्मल इयरचा पण इथं काय करू शकते तुम्ही, ऍड करू शकताय. ठीक आहे. स्ट्रक्चर, सबस्ट्रक्चर्स ठेवायचे किंवा फिनिशिंग मटेरियलचा द्यायचे. ठीक आहे. चला आपण अजून एक लेअर ऍड करूया. हा लेअर मला इथे कुठेतरी ठेवायचा आहे, सो मी त्याला डाऊनला घेऊन येते कोर बाउंड्रीच्या मध्येच. ठीक आहे. आणि याची थिकनेस जी आहे ती अगेन मी करते 2 इंचेसची, म्हणजे 12 इंचेस टोटल वॉलची थिकनेस आहे. आणि याचं जे फंक्शन्स टाईप आहे ते ठेवते मी थर्मल इयर लेअर.
ठीक आहे, किंवा तुम्ही यालाच ठेवू शकताय, सबस्ट्रेट करू शकताय. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग तुम्हाला इन्सुलेशन ऍड करायचं असेल ते करू शकताय. ठीक आहे, सो थर्मल लेअर इथं मी ठेवला. असे तुम्ही बघू शकता आता किती टाईप लेअर झाले तुमच्या वॉल्स मध्ये क्रिएट, 3 लेअर्स. कळलं, असे लेअर्स क्रिएट करणार आहे. अँड देन आता हा थर्मल लेअर तुम्हाला नको असेल तर सिलेक्ट करून डिलीट पण करू शकतो. राईट, सो मी हे दोनच ठेवले. फिनिशिंग मटेरियल कुठं ठेवणार आहे हा लेअर? कोर बाउंड्रीच्या बाहेरच्या साईडला. ठीक आहे, स्ट्रक्चर्स 1 मध्ये असणार आहे आणि हा कोर बाउंड्रीच्या इंटेरियरच्या साईडला पण एक आला. ठीक आहे, आणि मी इथून ओके केलं. परत इथून अप्लाय, ओके. सो आता ही जी वॉल आहे ती आपली लेअर्स मध्ये झाली. दिसतंय इथं, हे बघा, मेन वॉल, कोर बाउंड्रीच्या बाहेर एक लेअर आणि कोर बाउंड्रीच्या बाहेर एक लेअर. सो अशी तुम्ही काय करू शकता, इथं वॉल जी आहे कोर वॉल ती क्रिएट करू शकताय. ठीक आहे, आता मला फंक्शन्स म्हणजे आपण इथं काय केलं की क्रिएट केलं, कोर म्हणजे लेअर्स क्रिएट केला. समजलं, लेअर्स क्रिएट करणं सिम्पली काय करणार आहे, जर समजा तुम्ही इथं बेसिक वॉल घेतलाय, हिला मी ड्रॉ केलं या बेसिक वॉलला. ओके, सिलेक्ट करणार या वॉलला, तिच्या एडिट टाईप मध्ये जाणार, डुप्लिकेट करणार. फर्स्ट डुप्लिकेट, इथं नाव द्या, तुम्ही काहीतरी नाव दिलं. ओके, एडिट मध्ये आला, थिकनेस किती ठेवायची ती थिकनेस इथे चेंज करू शकता. फंक्शन्स कडे यायचं, इथे इन्सर्ट करायचं एक लेअर, या लेअरला तुम्हाला कोर बाउंड्रीच्या बाहेर ठेवायचे. सो अपवरती क्लिक करून बाहेरच्या साईडला. परत अजून एक इन्सर्ट वरती क्लिक करा, अजून एक लेअर आला, तो घ्यायचा डाऊनला, म्हणजे बाहेरच्या कोर बाउंड्रीच्या. मग इथं फंक्शन द्यायचं तुम्हाला, हे कशासाठी ठेवायचे. ठीक आहे, जर तुम्ही मेम्ब्रेन लेअर घेत असाल तर मेम्ब्रेन लेअरला थिकनेस नसती, तो 0 थिकनेसचाच लेअर असतो. ओके, सो इथं मी समजा सबस्ट्रेट ठेवलं. आता सबस्ट्रेट जर ठेवत असाल हा, तर हा कोर बाउंड्रीच्या आतल्या साईडला असला पाहिजे. ठीक आहे, सो असं तुम्ही वेगवेगळे करू शकता. आता समजा मला थर्मरियर इन्सुलेशन ऍड करायचं असेल किंवा मला डॅम्प प्रूफिंगचा एखादा कोर्स ऍड करायचा असेल, तर तो कोर्स आपण डॅम्प प्रूफिंगचा कोर्स कुठे करतो? कोर बाउंड्रीच्या बाहेरच्या साईडला करतो. राईट, म्हणजे ही जी ओरिजिनल कॉन्क्रीट वॉल आहे याच्या बाहेरच्या साईडला डॅम्प प्रूफिंगचा कोर्स करतो आपण. सो तो तुम्ही कोर बाउंड्रीच्या बाहेर ठेवणार आहे. जो तुम्हाला आतल्या कोर बाउंड्रीच्या आतमध्ये लेअर ठेवायचा तो कोर बाउंड्रीच्या बाहेर ठेवायचा. मग इथं थिकनेस ऍड करत चला, तुम्ही थिकनेस ऍड जशी कराल तसं तुम्हाला त्याचा लेअर्स इथं दिसत जाईल. ओके, सो असं तुम्ही काय करू शकता, इथून वेगवेगळे लेअर्स ऍड करू शकता. आता लेअर्स ऍड कसं करायचं हे तर समजलं, पण मला समजा मटेरियल अप्लाय करायचे. आता इथं वेगवेगळे लेअर्स केले, या लेअर्सला मटेरियल अप्लाय करायचे, तर ते कसं करायचं, त्याच्या आधी बेसिक मटेरियल कसं अप्लाय करायचं ते सांगते. ओके, चला, आता ही वॉल आहे. ठीक आहे, कन्सिडर करा ही वॉल आहे. या वॉलच्या मला एक्सटेरियर साईडला ब्रिकवर्क ऍड करायचे, इंटेरियर साईडला पेंट अप्लाय करायचे. तर तुम्ही कसं करणार, तर त्याच्यासाठी मी काय करते, इथं या वॉलला सिलेक्ट करते. समजा ब्रिकवर्क अप्लाय करायचे, सो वॉलला सिलेक्ट केलं, एडिट टाईप मध्ये या, अगेन इथं डुप्लिकेट करा. ओके, जेव्हा जितक्या वेळा तुम्ही त्या ऑब्जेक्टच्या एडिट टाईप मध्ये जाल तितक्या वेळा तुम्ही त्याला डुप्लिकेट करायचं. ओके, डुप्लिकेट करायचं विसरायचं नाही. त्याच्यानंतर एडिट मध्ये यायचं, इथं एडिट मध्ये आल्यानंतर थिकनेस कसं चेंज करायचं हे बघितलं आपण, लेअर्स कसे ऍड करायचे ते पण बघितलं. आता मला येते मटेरियल्स कडे. सो मटेरियल्स कसं अप्लाय करायचं ते आपण इथं बघणार. आता मटेरियल्स अप्लाय करायसाठी बाय कॅटेगरी वरती इथं क्लिक करणार आहे मी. ओके, इथं 3 डॉट्स दिसतील, त्याच्यावरती क्लिक केलं तर इथं तुम्हाला मटेरियल ब्राउझर म्हणून एक टेम्पलेट इथं ओपन दिसेल. ठीक आहे, आता मटेरियल ब्राउझर मध्ये आल्यानंतर मला करायचंय काय, तर तुम्हाला कुठलं मटेरियल क्रिएट करायचंय त्या मटेरियल करायचे. इथं ग्राफिक्स वरती आलं फर्स्ट. आता इथं काही बाय डिफॉल्ट तुम्हाला मटेरियल्स दिलेले आहेत, याच्यापैकी तुम्हाला कुठलं मटेरियल अप्लाय करायचंय का, तर तुम्ही करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसरं मटेरियल पाहिजे असेल तर इथं यायचं खालच्या साईडला, इथं दिसतंय क्रिएट अँड डुप्लिकेट मटेरियल्स. सो या वरती क्लिक करा, इथे एक छोटासा डॉट्स दिसेल, त्याच्यावरती क्लिक केल्यावर क्रिएट अ न्यू मटेरियल असं ऑप्शन दिसेल. सो या ऑप्शन्स वरती क्लिक करा, क्रिएट न्यू मटेरियल. सो इथे डिफॉल्ट न्यू मटेरियल म्हणून एक ऍड होईल. मग याला कुठलं मटेरियल, म्हणजे आता मला लक्षात पण असलं पाहिजे की मी काय अप्लाय करते. समजा मला ब्रिकवर्क द्यायचे, तर तुम्ही याला रिनेम पण करू शकता. सो राईट बटन क्लिक करा, रिनेम वरती या, आणि इथे मी नाव दिलं समजा वॉल एक्सटेरियर, म्हणजे त्याची एक्सटेरियर साईड आहे. ओके, EXT. त्याच्यानंतर राईट साईडला येतं, इथं करायचं यूज रेंडर अपीअरन्स वरती क्लिक. आता हे कशासाठी, जे काही मटेरियल यूज केलंय त्यांनी तुम्ही करताय तो आफ्टर रेंडर तुम्हाला तो इफेक्ट दिसला पाहिजे. ओके,
किंवा इफेक्टिव्ह दिसला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, रेंडर अपीअरन्स इथून ऑन करणार आहे. केला. आता इथं असेट ब्राउझर म्हणून एक ऑप्शन दिसेल, ठीक आहे. सो याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यावर इथे एक असेट ब्राउझर ओपन झाले. आता इथं बाय डिफॉल्ट ऑटोडेस्कने तुम्हाला मटेरियल्स दिलेले आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये. समजा तुम्हाला टाइल्स पाहिजे, तुम्हाला फ्लोरिंग पाहिजे, तुम्हाला वूड, ग्लास, त्याच्यानंतर ग्लास झालं, वूड झालं, कॉन्क्रीट असेल, असे वेगवेगळे ग्रास असेल, ओके, असे वेगवेगळे मटेरियल्स त्यांनी इथं काय केले, डिफाईन करून दिले. सो तुम्हाला जे मटेरियल पाहिजे ते इथं तुम्ही ऍड करणार आहे. आता समजा मला ब्रिक वर्क पाहिजे, सो ब्रिक वर्क साठी मी मेशनरी सिलेक्ट करेन इथं. ओके, फक्त सर्च करायचे इथं मेशनरी, एंटर करूया. ओके, आता मेसनरी इथं आलेली आहे. इथं दोन टाईप दिसतात, ॲटोडेस्क आणि अपेरन्स, अशा दोन वेगळे. जर मी ॲटोडेस्कच्या मेसनरीवरती क्लिक केलं तर इथं मला खूप कमी ऑप्शन दिसत आहेत, ठीक आहे. तेच जर मी अपेरन्सच्या जर मेशनरीवरती क्लिक केलं तर इथं मला नंबर ऑफ ऑप्शन दिसत आहेत, ठीक आहे. सो याच्यामधले तुम्हाला कुठल्या टाईपचं मेशनरी यूज करायचे ते तुम्ही इथं काय करू शकता, यूज करू शकता. कसं कळेल, समजा आता इथून एखाद्या ऑब्जेक्टला मी डबल क्लिक करायचं, फक्त डबल क्लिक करा, ते इथं डिस्प्ले होईल या साईडला, की कुठलं एक्झॅक्टली मटेरियल घेत आहे. याला डबल क्लिक केलं तर हे मटेरियल असं दिसतंय. परत स्क्रोल केलं खाली मी, याला डबल क्लिक केलं तर हे मटेरियल असं दिसतंय. सो असे वेगवेगळे मटेरियल्स तुम्हाला इथं अवेलेबल आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करा. केला, डबल क्लिक करायचा अँड देन तुम्ही काय करणार आहे, इथं आल्यानंतर ओके करणार आहे किंवा अप्लाय, ओके. देन ते मटेरियल इथं अप्लाय झालं, ओके केलं. परत इथे अप्लाय अँड ओके. तर आता तुम्ही बघू शकताय या वॉल्स वरती तुमचं जे मटेरियल्स तुम्ही सिलेक्ट केलंय ते अप्लाय झाले, दिसतंय. सो या टाइप मध्ये मटेरियल्स अप्लाय करणार. समजलं. आता हे तुम्ही बघताय तर वॉलच्या दोन्ही साईडला अप्लाय झालेलं दिसेल तुम्हाला. एक्सटेरियर आणि इंटेरियर दोन्ही साईडला अप्लाय झाले. पण मला समजा एक्सटेरियरला वेगळं, इंटेरियरला वेगळं पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी मटेरियल क्रिएट करून ठेवावं लागेल. कसं, सो त्याच्यासाठी आपण इथं जाणार आहे मॅनेज मध्ये. मॅनेज मध्ये या इथं मटेरियलचं ऑप्शन दिसतंय. सो या मटेरियल्स वरती क्लिक करा. सेम मटेरियल ब्राउझर ओपन होईल. इथं करा क्रिएट अ न्यू मटेरियल. सो क्रिएट न्यू मटेरियल वरती क्लिक, याला रिनेम करा. ओके, इथं नाव दिलं समजा मी वॉल इंटेरियर. ओके, आणि मी इथं काय केलं, परत ग्राफिक्स वरती या, यूज रेंडर अपीअरन्स, असेट ब्राउझर ओपन, आणि इथं मी पेंट केलं, PAINT, पेंट सर्च केला. परत अपेरन्सच्याच वॉल पेंट वरती यायचं. इथं वेगवेगळे ऑप्शन दिसतात. मग याच्यातलं जो काही तुम्हाला मटेरियल पाहिजे त्याला डबल क्लिक करा. आला हे मटेरियल्स, किंवा याच टाइप मध्ये जे तुम्हाला हवंय त्याच्यावरती डबल क्लिक. ओके, त्याच्यानंतर आता पेंट मध्ये पण मी अप्लाय करताना ऍप्लिकेशन्स तुम्हाला इथं विचारते की कुठल्या टाईपचे ऍप्लिकेशन्स करायचे पेंट मध्ये तुम्हाला. म्हणजे तुम्ही स्प्रे करणार आहे, किंवा ब्रशनी करणार आहे, ओके, किंवा रोलरनी करणार आहे. असे तीन वेगवेगळे ऍप्लिकेशन्स. मॅन्युअली जरी आपण करत असाल तर स्प्रे असेल, रोलर असेल, ब्रश असेल, अशा तिन्ही टाइप्सनी आपण काय करतो, पेंट करतो. सो इथं तुम्हाला ऍप्लिकेशन्स कुठलं घ्यायचे ते पण इथं विचारलेलं आहे. सो इथे ऍप्लिकेशन्स वरती रोलर, ब्रश, स्प्रे. सो तुम्ही स्प्रे ठेवा, किंवा रोलर ठेवा, किंवा ब्रश ठेवा, तुमच्या अकॉर्डिंग देऊ शकताय. त्याच्यानंतर फिनिशिंग असेल, फिनिशिंग कशी पाहिजे, मला ग्लॉसी पाहिजे, ठीक आहे. सो ती ग्लॉसी फिनिशिंग ठेवलं, अप्लाय केलं आणि ओके केलं. आता ते मटेरियल क्रिएट झाले, ते वॉलवरती ऍड झाले का, नाही झालं. आता वॉलच्या मला समजा याच्या नेक्स्ट फेस, म्हणजे या फेसला मला काय करायचे, मी या फेसला ते मटेरियल काय करणार आहे, अप्लाय करणार. आता तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही वॉल कसं मूव्ह करताय, तर त्याच्यासाठी माऊसचं शिफ्ट बटन, सॉरी, कीबोर्ड वरती शिफ्ट बटन आणि माऊसचं जे स्क्रोल बटन आहे त्याला प्रेस करून तुम्ही काय करू शकताय, माऊसला मूव्ह केल्यावरती हा मूव्ह होईल, किंवा या व्ह्यू क्यूबच्या मदतीने पण तुम्ही मूव्ह करू शकताय. या फेसवरती जो मी आता पेंट क्रिएट केलाय तो अप्लाय करायचे. ओके, मटेरियल तर क्रिएट केलं, अप्लाय कसं करणार, आता जायचं पीटी शॉर्ट की आहे, म्हणजेच पेन टूल्स ओपन करायचं. पीटी एंटर केल्यावर तुम्हाला इथं दिसते मटेरियल, वॉल इंटेरियर, याला क्लिक करायचं आणि या फेसला सिलेक्ट करायचं. झालं, आणि इथून डन केलं. बघा
आता या फेसला हे मटेरियल अप्लाय झालं, पेंट अप्लाय झाला आणि या साईडला झाली तुमची मेशनरी. कळते? असे दोन वेगळे मटेरियल्स तुम्ही एक्सटेरियर फेसला वेगळं, इंटेरियर फेसला वेगळं असं पण करू शकता. जेव्हा दोन्ही फेसला वेगवेगळे मटेरियल्स पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, मॅनेज मध्ये जाऊन मटेरियल क्रिएट करून पीटीच्या हेल्पनी अप्लाय करणार आहे. पण समजा मला सेमच मटेरियल पाहिजे तर सिलेक्ट करा, एडिट टाईप मध्ये जा आणि जे मटेरियल पाहिजे ते क्रिएट करून अप्लाय करू शकते. समजलं? असं करू शकता. आता मी जी कोर वॉल क्रिएट केली त्याच्यामध्ये मला मटेरियल अप्लाय करायचे. सो सिलेक्ट करा त्या कोर वॉलला, एडिट टाईप मध्ये या, परत डुप्लिकेट करते, ओके, एडिट मध्ये आला. आता इथं मला मटेरियल अप्लाय, हा जो मेन कोर आहे आपला, ओके, मेन जो इथला पोर्शन आहे याला मला कॉन्क्रीटचं मटेरियल अप्लाय करायचं. सो परत या बाय कॅटेगरीवरती क्लिक केलं. आता इथं असेल तेच अप्लाय करू शकता किंवा तुम्ही स्वतः क्रिएट पण करू शकता. सो इथं मी सर्च करते कॉन्क्रीट कुठं आहे. हे बघा, इथं लाईट वेट कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीट प्रीकास्ट आहे, कॉन्क्रीट कास्ट इन प्लेस आहे. ओके, कास्ट इन प्लेस म्हणजे साईट वरती जे क्रिएट करताय ते. मग मी याला डबल क्लिक करेन तर ते कॉन्क्रीट इथं अप्लाय झालं. आता फिनिश फेस एक्सटेरियरच्या साईडला मी काय करते, ब्रिक वर्क अप्लाय करते. सो इथे दिसते ब्रिक वर्कचा, हा पोर्शन ब्रिक वर्कचा अप्लाय केला. आता फिनिश फेस इंटेरियरला जिप्सम वॉल बोर्ड, फक्त बाय कॅटेगरीवरती क्लिक करा, इथं सिलेक्ट करा जिप्सम असेल किंवा तुम्हाला डॅम्प प्रूफिंग कोर्स अप्लाय करायचा, कुठला करायचा तो करा. जनरली डॅम्प प्रूफिंग कोर्स आपण एक्सटेरियरला अप्लाय करतो, इंटेरियरला नाही. सो इथं मी काय करते, दुसरा घेते. किंवा थर्मल लेअर पण घेऊ शकताय, जो की तुम्हाला इथं स्क्रोल केल्यावर खाली भेटून जाईल. ओके, सो तसे वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्या कसे आहेत, तुम्ही कुठला अप्लाय करणार आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ठीक आहे, मी जिप्सम वॉलबोर्ड याला डबल क्लिक केलं. ओके, सो 3 वेगळे मटेरियल्स मी इथं अप्लाय केलं. आतल्या साईडला कॉन्क्रीट, बाहेरच्या साईडला ब्रिक वर्क आणि तुमचा इंटेरियरला परत जिप्सम वॉलबोर्ड अप्लाय अँड ओके. आता या वॉलवरती बघू शकता, हा झाला एक्सटेरियरला ब्रिक वर्क. आता मी परत इंटेरियरला बघते, हा झाला जिप्सम वॉलबोर्ड आला आणि ह्या आतल्या साईडला जो आहे तो कॉन्क्रीट आहे. सो असं तुम्ही काय करू शकता, इथून वेगवेगळे मटेरियल जे आहे ते अप्लाय करू शकता. समजलंय मटेरियल्स कसं अप्लाय करायचं आणि कोर वॉल कशी क्रिएट करायचं, दोन्ही टाइप्स आपण इथं बघितलेले आहेत. ओके, मटेरियल क्रिएट करायसाठी काय असेल तर कुठला पण ऑब्जेक्ट असेल, वॉलच नाही, कुठला पण जरी तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताय त्याला जर मटेरियल अप्लाय करायचं असेल तर तुम्ही त्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करणार आहे. ओके, सिम्पली परत सांगते, सिलेक्ट केलं या वॉलला, त्याच्या एडिट टाईप मध्ये जाणार आहे, एडिट टाईप पहिला डुप्लिकेट करायचा. ओके, देन एडिट मध्ये आलात, इथं थिकनेस चेंज, इथं मटेरियल अप्लाय करणं आणि फंक्शन्स मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये लेअर्स ऍड करणं. ओके, असे 3 ऑप्शन्स इथे दिसत आहेत. सो मटेरियल अप्लाय करायचे, बॅक कॅटेगरीवरती क्लिक केला. त्याच्यानंतर ओके, बाय डिफॉल्ट इथं दिले त्याच्यापैकी पण तुम्ही एखादा अप्लाय करू शकताय. जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाहिजे सो इथं जायचं, क्रिएट अ न्यू मटेरियल सिलेक्ट केलं. इथं रिनेम करायचं असेल रिनेम करा, तुम्ही काहीतरी रिनेम केला. असेट ब्राउझर ओपन करायचा आणि जे मटेरियल्स हवे ते इथं सर्च करायचं. आता मी टाईल्स घेतलं किंवा वूड घेऊया आपण, समजा वूड, एंटर. तुम्हाला जर वॉटर पाहिजे असेल, वॉटर, बिट्युमेन, सगळ्या टाईपच्या मटेरियल्स तुम्हाला इथं भेटून जातात. सिलेक्ट केलं, वूड वरती क्लिक केलं मी आणि इथं वेगवेगळ्या टाईपचे वूड्स आहेत, तर तुम्हाला ज्या टाईपचा हवाय त्या टाईपचा वूड तुम्ही इथून सिलेक्ट करा. समजा डबल क्लिक करायचं फक्त त्या ऑब्जेक्टला, सिलेक्ट झाला. आता हे कशासाठी हवंय तुम्हाला, युज्ड फॉर फ्लोरिंग साठी हवंय की फर्निचर साठी हवंय ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. फर्निचरवर फ्लोरिंग. फिनिश्ड कसं पाहिजे तुम्हाला, ग्लॉसी व्हॅनिश पाहिजे. ओके, फिनिश कसा पाहिजे तो तिथं सिलेक्ट करा, अप्लाय, ओके. परत इथं मी काय करते, ओके ओके. तर ते मटेरियल्स मी या पर्टिक्युलरली वॉलवरती अप्लाय केलंय बघा, आलं. अशा टाईप मध्ये तुम्ही काय करू शकताय, वॉल्स वरती मटेरियल अप्लाय करू शकताय. ओके, समजलं वॉल्स वरती मटेरियल्स कसं अप्लाय करायचं. ओके, आता नेक्स्ट असेल तर कोर वॉल जी बघितली ती पण बघितलं की लेअर्स कसे क्रिएट करायचं आणि कशासाठी लेअर्स करायचं, डिपेंड्स की तुम्ही कुठल्या टाईपचे स्ट्रक्चर्स करताय त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इथं करू शकता. ओके, आता क्वेश्चन्स असा असेल की समजा मला एखादं मटेरियल्स बाहेरून घ्यायचे, ठीक आहे, तर मला एखादं मटेरियल बाहेरून घ्यायचे आणि ते इथे येऊन अप्लाय करायचं असेल तर ते कसं करणार.
ओके. हा पण क्वेश्चन्स असेल. तर ते मी कसं क्रिएट करणार आहे, समजा मी इथे एक ब्राउज केलं मटेरियल. ओके, चला. फ्लोर टेक्स्चर बघूत आपण. आता इथे वेगवेगळे फ्लोरिंगचं टेक्स्चर आले, मला ह्याच्यातली एखादी इमेज सिलेक्ट करायची. ठीक आहे. आणि ते मला आपल्या ह्याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. समजा ही आहे. फक्त इमेज जी आहे ती जेपीजी फॉर्म मध्ये असली पाहिजे. सेव्ह करा या इमेजला. ओके, जेपीजी फॉर्म मी करते इथं डेस्कटॉपला सेव्ह. ओके, सेव्ह केलं. आता या रेविटमध्ये आला. मॅनेजमध्ये सांगितलेलं मटेरियल कसं क्रिएट करायचं, सो आता पण मॅनेजमध्ये त्याच. मॅनेजमध्ये या, मटेरियल्स वरती क्लिक करा. जर तुम्हाला बाहेरून एखादं मटेरियल्स घ्यायचं असेल, म्हणजे बाहेरून स्ट्रक्चर घ्यायचं असेल, तर तुम्ही काय करणार आहे, जे आहे ती इमेज ॲज अ जेपीजी फॉर्म मध्ये ऍड करणार आहे. त्याच्यानंतर मॅनेजमध्ये जाणार आहे. मटेरियल ब्राउझर ओपन होईल. इथं क्रिएट न्यू मटेरियल करायचं. ओके, रिनेम इथे टाकलं मी, समजा फ्लोर. त्याच्यानंतर आता आपण इथे काय करणार आहे, यूज रेंडर अपीरन्स आणि असेट ब्राउझर ओपन करणार नाहीये. अपीरन्स वरती क्लिक करायचे. अपीरन्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कटआउटचा ऑप्शन दिसतोय, सो या कटआउट वरती क्लिक करायचं. क्लिक केला, जी इमेज तुम्हाला ऍड करायची ती ओपन होईल. सो मी डेस्कटॉपला सेव्ह केलेली इथं दिसतच नाहीये. एकच नाही, डॉक्युमेंट्स मध्ये बघूया. हम्म. परत इमेज होते, एकच मिनिट. तुला मी करते सेव्ह. डाउनलोड मध्ये ठेवूया आपण. ओके, देन परत रेविट मध्ये या. मॅनेज, इथं क्रिएट केलं न्यू मटेरियल्स. रिनेम करा याला, काहीतरी न्यू नेम दिला तुम्ही. ओके, ग्राफिक्स मध्ये येऊन यूज रेंडर अपीरन्स, अपीरन्स वरती या. खाली स्क्रोल करून कटआउटला क्लिक करा आणि तुमची इमेज जी आहे ती इथंच चेक करा. ओके, आणि मी ओपन करते. ही आली इमेज. आता ही इमेज जी आहे ती इथं अप्लाय झालेली दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आता मला जर समजा याची जर साईज वगैरे इन्क्रीज करायचं असेल तर या इमेजवरती फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं खालच्या साईडला स्क्रोल करा, त्याची स्केल भेटेल. सो ही स्केल इथून इन्क्रीज करा 10 फीट. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथं साईज जी आहे ती इन्क्रीज करू शकता. मी ठेवले 10 फीट, तुम्ही तिथं 15 फीट ठेवू शकताय, 11 फीट ठेवू शकताय. म्हणजे जसं तुम्हाला बरं दिसेल, फ्लोर वरती असेल किंवा वॉल वरती अप्लाय करताय त्या अकॉर्डिंग. डन करा, अप्लाय करा, ओके करा. आता हे मटेरियल क्रिएट झालं आणि मला या फेसला अप्लाय करायचं. मी करते पीटी. ओके, पीटी केला. आता इथं सिलेक्ट करा तुमचं मटेरियल जे आहे ते सर्च करायचं. FT काहीतरी मी या नावाने ठेवलेलं. हे आहे, याला क्लिक आणि इथे अप्लाय. डन. हे बघा आलं. आता इथं फक्त कलरचा थोडासा डार्क आणि लाईट मध्ये इश्यू येतोय. या टाईप मध्ये तुम्ही काय करू शकता, मटेरियल जे आहे ते क्रिएट करू शकता. समजलं? असं असेल. असं तुम्ही बाहेरून पण एखादं स्ट्रक्चर जे आहे ते इम्पोर्ट करून इथं क्रिएट करू शकता. समजलं मटेरियल्स कसं क्रिएट करायचं. मॅनेज थ्रू पण मटेरियल क्रिएट करू शकताय किंवा त्या पर्टिक्युलरली वॉलला सिलेक्ट करून एडिट टाईप मध्ये जाऊन पण तुम्ही मटेरियल्स त्याच्यावरती अप्लाय करू शकता. मटेरियल क्रिएशन्स आणि मटेरियल अप्लाय करणं दोन्ही पण पोर्शन्स इथं क्लिअर झालेले आहेत. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया स्टॅक्ड वॉल. स्टॅक्ड वॉल कशासाठी यूज होती एक्झॅक्टली तो पोर्शन्स आपण बघूया. स्टॅक्ड वॉल म्हणजे काय ते पण बघूया. कोर वॉल तर समजली आहे तुम्हाला, याच्यात काही डाऊट्स नाहीये. कोर वॉल म्हणजे लेयर्स क्रिएट करणं वॉल्स मध्ये. जसं अकॉर्डिंग टू पर्पज, कुठल्या पर्पज साठी ती वॉल यूज करतोय आपण, त्या अकॉर्डिंग तुम्ही काय करू शकताय, तिथं कोर वॉलचा यूज करू शकताय. क्लिअर आहे. आता मी जाते परत
ओके चला, लेबल्स वरती या. इथे लेबल्स वरती क्लिक केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ती स्टॅक्ड वॉल दिसती कशी ती दाखवते. वॉल्स वरती आला, त्याच्यामध्ये क्लिक केलं, इथं खाली दिसते स्टॅक्ड वॉल. त्या स्टॅक वॉलला क्लिक केलं आणि इथं ड्रॉ केली. आता मी दाखवते या स्टॅक्ड वॉल कशी दिसणार आहे. 3D व्ह्यू मध्ये या. ही दिसते या टाइप मध्ये स्टॅक्ड वॉल दिसते. हिलाच आपण फाउंडेशन वॉल पण म्हणतो. स्टॅक्ड वॉल किंवा फाउंडेशन वॉल. आता याचा यूज कुठे करतो आपण. समजा मी पोर्चच्या ठिकाणी वॉल बनवते, तर पोर्चच्या तिथं वॉल क्रिएट करताना आपण असा पोर्शन क्रिएट करतो, राईट. हे बघा, घराचे कुठला पण पोर्च जेव्हा करतोय, हा थोडासा पोर्शन सोडतो आणि इथे मी मागे वॉलचा पोर्शन, किंवा आपण याला बेसमेंट करतो, कन्सिडर किंवा प्लिन करतो, आणि मग तिथून वॉलचा पोर्शन जो आहे तो ड्रॉ केलेला दिसतो आपल्याला. किंवा तुम्ही हे कंपाऊंड वॉलला पण पुढे करू शकता. याची थोडीशी थिकनेस वाढवायची आणि ज्याच्यामध्ये इथं तुम्ही प्लांट्स लावू शकता, त्याच्यासाठी पण क्रिएट करू शकता. ओके. किंवा ऍज अ फाउंडेशन वॉल, म्हणजे त्याला फाउंडेशन वॉल पण म्हणतात. सो बॉटम इथं फुटिंग पण क्रिएट करून तुम्ही अप्लाय करू शकता. आता हे तर समजलं की ही स्टॅक्ड वॉल आहे, या टाइप मध्ये दिसते. पण क्रिएट कसं करणार. ठीक आहे. क्रिएट कसं करायचं ते मी सांगते. आता त्याच्यासाठी मी काय करते, पहिला एक बेसिक वॉल बघ. इथून बेसिक वॉल घ्या. समजा आता जी घेतलेली आपण 9 इंचेस वाली हीच घेऊया. ठीक आहे. आता मी काय ती ड्रॉ करत नाहीये, मी त्याच्या डायरेक्ट एडिट टाईप मध्ये येते. इथे येते डुप्लिकेट. ओके. इथं करते वॉल 1 नाव देते. आता जेवढ्या तुम्ही स्टेप्स करणार आहे, त्या स्टॅक्ड वॉल मध्ये आता जसं बघितले आपण एकच स्टेप होती, तर समजा 2 स्टेप करायचे. सो वॉल 1 मी नाव दिलं आणि मी इथून केलं ओके. ठीक आहे. आणि मी येते एडिट मध्ये. आता एडिट मध्ये आल्यानंतर तुमची वॉल 1 जी आहे ती 9 इंचेसची आहे. ठीक आहे. मला 9 इंचेस ठेवायचे की तिच्यापेक्षा जास्त त्याची थिकनेस करायची. तुम्ही जास्त करू शकता. समजा मी 12 इंचेस त्याची थिकनेस ठेवेल. ओके. त्याच्यानंतर मी इथं ओके केले. परत डुप्लिकेट करते. इथं नाव देते वॉल 2. ओके गेलं. एडिट मध्ये या. याची थिकनेस मी इथं ठेवली 8 इंचेस. ठीक आहे. चला, परत इथं ओके केलं आणि इथं परत डुप्लिकेट करते. वॉल 3 इथं करते. ओके. फक्त 3 डुप्लिकेट वॉल क्रिएट केल्या वेगवेगळ्या थिकनेसचे, आणि याची थिकनेस ठेवते इथे मी 6 इंचेस. ओके. अप्लाय. ओके. आता 3 वेगवेगळ्या वॉल ज्या आहेत त्या मी क्रिएट केल्या, राईट. आता मी इथे एक बेसिक वॉल जी आहे ती क्रिएट ड्रॉ करते. ही एक वॉल इथे मी ड्रॉ केली. किंवा तुम्ही याच वॉलला सिलेक्ट करू शकता. आधीची जी स्टॅक्ड वॉल आहे हिला सिलेक्ट करा. हिच्या एडिट टाईप मध्ये या. ओके. इथं करा डुप्लिकेट आणि इथं करा न्यू स्टॅक्ड वॉल, जी तुम्ही क्रिएट करताय. न्यू स्टॅक्ड वॉल आणि मी इथे करते ओके. आता त्याच्या एडिट मध्ये या. आता एडिट मध्ये आल्यानंतर मी ऑलरेडी इथं प्रिव्ह्यू घेतलाय, तर इथं बघा नेम, हाईट, ऑफसेट, टॉप, बेस असे ऑप्शन दिसत आहेत. ठीक आहे. आता इथं बघताय तुम्ही, इथे नेम मध्ये एक्सटेरियर ब्रिक वर्क, म्हणजे हे ब्रिक वर्कचे आता इथं पण लेअर्स क्रिएट केले त्यांनी. लेअर म्हणजे कोरवाली वॉल घेतले, मी इथं प्लेन वॉल घेतले. ठीक आहे. तर मला हे दुसरे पाहिजेत, सो मी इथून चेंज करते. इथं मी ठेवते, इथं क्लिक केला आणि इथं ठेवते मी वॉल 1 चा पोर्शन. आपण इथं जे क्रिएट केले 9 इंचेस वॉल, 9 इंचेस वॉल 2, 9 इंचेस वॉल 3. सो वॉल 1 मी इथं टाकलं. नाही, इथं ठेवूया वॉल 3 ठेवूया टॉपला. ठीक आहे. इथं ठेवूया वॉल 2. ओके. आणि त्याच्यानंतर अजून एक इन्सर्ट करते, जो की असेल डाऊनवर्ड साईडला, आणि इथं ठेवते वॉल 1 ही, म्हणजे 9 इंचेसची वॉल. 9 इंचेस वॉल, 9 इंचेस 2, 9 इंचेस 3 अशा 3 वेगवेगळ्या वॉल ज्या आहेत त्या इथं मी क्रिएट केल्या, राईट. थिकनेस मध्ये काही चेंजेस दिसत नाही आहेत का आपल्याला. सॉरी, आपल्या वॉल इथे वॉल 1, वॉल 2, वॉल 3. सो वॉल 1 इथं असणार आहे आपली, वॉल 2 इथं असणार आहे. सो वॉल 2 ज्या वॉल क्रिएट केल्यात त्या इथं दिसतील, आणि वॉल 3 इथं टॉपला बघा. इथे तर ही दिसते फाउंडेशन टाईप या टाईप मध्ये. आता याची हाईट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथे ठेवा. जी टॉपला असणार आहे ती व्हॅरिएबल हाईट असेल त्याची. ठीक आहे. ती व्हॅरिएबल ठेवणार आहे.
बाकी खालच्याची हाईट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथे ऍडजस्ट करू शकता. समजा मी 1 फीट 6 इंचेस ठेवलं बॉटमचा पोर्शन, सेकंड ठेवला इथे मी 2 फीटचा, सो 2 फीट. ओके, या टाइप मध्ये. आणि ही व्हॅरिएबल वॉल थिकनेस. ही झाली तुमची स्टॅक्ड वॉल. दिसते? या टाइप मध्ये तुम्ही स्टॅक्ड वॉल करेल. ओके केलं मी, अप्लाय केलं. ओके, आता त्या वॉलमध्ये चेंजेस दिसतील बघा. आली जी मी क्रिएट केलेली तशी. आता याला मटेरियल्स तुम्ही वेगवेगळे, जेव्हा मी डुप्लिकेट करत होते W1 W2 डुप्लिकेट करत होते थिकनेस चेंज करून, तिथं तुम्ही मटेरियल पण चेंज करून मग डुप्लिकेट करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही मटेरियल्स पण जेव्हा मी वॉलच्या वेगवेगळ्या टाइप्स करत होते त्या केसमध्ये करू शकता. ओके, हे असं या टाइप मध्ये ही आता दिसली असं. ओके, याला म्हणतो आपण फाउंडेशन वॉल किंवा स्टॅक्ड वॉल. आता ही एकाच साईडला पाहिजे तुम्हाला, हे दोन्ही साईडला थोडा थोडा पोर्शन दिसतोय राईट. मला हे एकाच स्पेसला एक्सटेरियरला किंवा इंटेरियरला पाहिजे असेल तर मी परत सिलेक्ट करेन, याला एडिट टाइप मध्ये येईल, परत एडिट मध्ये या, आणि इथून ऑफसेट जो आहे तो कोर सेंटर दिसतोय म्हणून ते दोन्ही साईडला दिसते. इथं ठेवते मी फिनिश फेस इंटेरियर. बघा हे फक्त इंटेरियरला. ओके केला, परत इथं अप्लाय, ओके केला, तर ही झालं. सो या टाइप मध्ये तुम्ही इथे काय करू शकताय, क्रिएट करू शकता. समजलं? ही असेल स्टॅक्ड वॉल. आता ठीक आहे, मी परत सांगते स्टॅक्ड वॉल कसं क्रिएट करायचं. कसं करणार आहे, वॉलमध्ये गेला, इथं कुठली पण एक वॉल कन्सिडर करा. आता ही बेसिक वॉल आहे 9 इंचेसची, तिच्या एडिट टाइप मध्ये या. हिला ड्रॉ वगैरे करायची गरज नाही, तिच्या एडिट टाइप मध्ये या. इथं करा डुप्लिकेट. आता डुप्लिकेट केल्यावर इथं मी चेंज करते. इथं मी चेंज केला, समजा वॉल, वॉल आपण नाव देऊया काहीतरी बेस, म्हणजे मला लक्षात येईल वॉल बेस. ओके केला, एडिट मध्ये या, इथं थिकनेस चेंज केली. ओके, 9 इंचेसच ठेवली, किंवा इथं ठेवते मी थिकनेस 10 इंचेसची. आणि इथून मटेरियल पण अप्लाय करते मी त्या वॉलला. समजा कॉन्क्रीटचं मटेरियल घेतलं मी, कॉन्क्रीट. ठीक आहे, चला कॉन्क्रीट, किंवा तुम्ही इथं वेगवेगळी कॉन्क्रीट मेसनरी पण घेऊ शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे मटेरियल्स पाहिजे ते मटेरियल्स तुम्ही इथं सिलेक्ट करू शकताय. हा, हे मटेरियल घेतलं, कॉन्क्रीट मेशनरी. ओके, परत ओके केलं. आता परत दोनच लेअर करायचे, अजून एकदा डुप्लिकेट करते आणि वॉल बेस 2 करते. ओके, एडिट मध्ये या, याची थिकनेस करते मी 6 इंचेस, आणि यातून इथून मटेरियल अप्लाय करते ते म्हणजे ब्रिकचं. ओके, सो दोन्ही थिकनेस चेंज झाल्या, मटेरियल चेंज. ओके केलं, परत अप्लाय. ओके, आता जी स्टॅक्ड वॉल ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे तिला सिलेक्ट करायचं आणि तिच्या एडिट टाइप मध्ये यायचं. आला, परत इथं डुप्लिकेट करायचं, इथं नाव द्या न्यू स्टॅक्ड वॉल 2. ओके, एडिट मध्ये या आणि आता ही लेअर चेंज करा. ओके, आता हे लेअर चेंज करते, ही असेल वॉल बेस 2 आणि ही असेल वॉल बेस 2 झाले, आणि या लेअरला मी करते डिलीट. झाले, दोन्ही लेअर्सच्या इथे ऍड झाले. आणि मला हे इंटेरियरला पाहिजे एक्सटेरियरला, इथून तुम्ही तुमचं फिनिश फेस एक्सटेरियर इंटेरियर चेंज करू शकताय. याची इथं व्हॅरिएबल हाईट किती ठेवायची ती हाईट इथून चेंज करू शकताय बेसची. ओके केलं, अप्लाय. ओके, बघा आता तुम्ही विथ मटेरियल पण केलं, हे बघा आलं या टाईप. हे फक्त त्या पेजला आपण इथं क्रिएट. समजलं? सो असं तुम्ही काय करू शकताय, स्टॅक्ड वॉल म्हणजेच फाउंडेशन वॉल इथं क्रिएट करणार आहे. ओके, काय डाऊट्स आहेत आता याच्यामध्ये? ओके, काय बघितलं आपण, स्टॅक्ड वॉल बघितली, कोर वॉल बघितलं, वॉल्सवरती मटेरियल्स कसं अप्लाय करायचं ते पण बघितलं. एवढा सगळा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर आहे, याच्यामध्ये काय डाऊट्स नाहीये राईट? ओके, वॉल थिकनेस तर याच्या आधीच्या सेशन्स मध्ये बघितलेलं, वॉल थिकनेस कशी चेंज करायची ते. ठीक आहे, चला आता नेक्स्ट वॉल्सचा जर टाईप बघितला तर या वॉल्स टाईप मध्ये मला नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय, तो म्हणजे कर्टन वॉल. ओके, आता कर्टन वॉल म्हणजे काय, तर ग्लासची वॉल. समजा तुम्हाला ग्लास वॉल क्रिएट करायचं असेल तर तुम्ही कर्टन वॉलचा इथे यूज करू शकता. आता समजा कसं क्रिएट करणार आहे, माझ्याकडे ऑलरेडी इथे एक बेसिक वॉल आहे. ओके, याच वॉलमध्ये मला ओपनिंग सोडायचे, म्हणजे पूर्ण ग्लासची ओपनिंग सोडायचे,
स्लायडिंग डोर सोडायचे, स्लायडिंग विंडो सोडायचे, तर त्याच्यासाठी आपण काय करतो इथं ग्लासचा यूज करतो किंवा कर्टन वॉलचा क्रिएट करतो. ठीक आहे, चला आता मी जाते कर्टन वॉल वरती. इथं वॉल आर्किटेक्चर घेतलं, कर्टन वॉल असं केलं. ठीक आहे, कर्टन वॉल घेतली आणि तुम्हाला कुठे ड्रॉ करायचे एक्झॅक्टली इथं मिडलला. सो इथून स्पेस बार वरती क्लिक करून त्याला बाहेरच्या साईडला पण ड्रॅग करा इथपर्यंत. आता ऑप्शन्स काय येतं इथं, वॉल्स हायलाइटेड वॉल्स ओव्हरलॅप, म्हणजे दोन ओव्हरलॅप झाल्या वॉल, एक तर ग्लासची आणि एक आपली होती ब्रिक वॉल, दोन्ही वॉल्स काय झाल्या इथं ओव्हरलॅप झाल्या. सो हे ओव्हरलॅप अवॉइड करायसाठी मी काय करेन, इथं या वॉलला सिलेक्ट करेन, हिच्या एडिट टाईप मध्ये जाईन, इथं ऑप्शन दिसते ऑटोमॅटिकली इम्बेडेड, याच्यावरती मी क्लिक करेन आणि इथून करते अप्लाय. ओके, झालं, इम्बेडेड झाली ऑटोमॅटिकली. इथून 3D व्ह्यू घ्या. आता बघा 3D व्ह्यू मध्ये हा आला माझा ग्लासचा पोर्शन. ठीक आहे, ग्लास वॉल इथं माझी क्रिएट झाले. तशी मला समजा ही ग्लास वॉलची हाईट एका हाईट पर्यंतच पाहिजे, खालून आणि वरतून पण. ठीक आहे, तर मी या वॉलला सिलेक्ट करते, ड्रॅग करा इथून खालच्या साईडला आणि इथून या साईडला, दोन्ही साईडला ड्रॅग केला तर ही झाली विंडोची पोर्शन. ओके, तर हा झाला माझा ग्लासचा पोर्शन. ग्लास वॉल, कर्टन वॉल म्हणजेच काय झाली, ग्लास वॉल झाला क्रिएट करणं. ओके, सिम्पली आपण या टाइप मध्ये इथं क्रिएट करणार आहे. आता कर्टन्स वॉल मध्ये इथं मला वेगवेगळ्या टाइपच्या वॉल्स दिसतात. बघा, कर्टन वॉल, एक्सटेरियर ग्लेझिंग, स्टोर फ्रंट, अशा वेगवेगळ्या वॉल्स असतात. ठीक आहे, तर कर्टन वॉलचाच पोर्शन्स आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघूया. तुम्हाला त्याच्यामध्ये डीप सांगते की या वॉल्स कसं क्रिएट करायचा, कुठल्या ठिकाणी याचा यूज करू शकताय, एक्सटेरियर ग्लेझिंग कधी यूज करणार आहे, स्टोर फ्रंट कधी यूज करणार आहे. ओके, तर या सगळ्याचा आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये डीप मध्ये सेशन्स करूया. ओके, जर तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, तुमचे डाऊट्स रिझॉल्व्ह केले जातील. ओके, सॉल्व्ह केले जातील तिथं. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला वॉल थिकनेसचा पोर्शन समजला नाही तर तो पण रिपीट केला जाईल. ओके, थँक्यू.